ए काय ग, तुला ना हे सगळं छान जमतं. आपण सगळं करायचं आणि मग असं दाखवायचं की आपण काही केलंच नाहीये. काय केलं मी? काय केलंस? हा, हे तू मलाच विचारतेय? मला खरं खरं सांग, त्या खिचडीमध्ये तू काय टाकलं होतंस ते? एक मिनिट. काय बोलताय तुम्ही? काय बोलताय नक्की? हात जो तू साळसूतपणाचा आव आणतेस ना, तुला सगळं माहिती असतं तरी तू मला विचारतेस? ती खिचडी खाल्ल्यामुळे ना मला उलट्या आणि लूज मोशन सुरू झालेत. काय? माझ्या खिचडीमुळे? अहो शक्यच नाहीये. आत्ताच एवढ्या माणसांनी ती खिचडी खाल्ली, त्यांना काही झालं नाही. तुमची तब्येत कशी बिघडेल? मला असं वाटतंय तारा मॅडम, खिचडीमुळे नाही, तुम्ही दुसरं काहीतरी खाल्लं असेल. मी काही दुसरं खाल्लेलं नाहीये. म्हणजे मी मुद्दाम करते असं वाटतंय तुम्हाला? हो. हो पण तारा, बरं वाटतंय का? नाही, नाही वाटत आहे बरं. आणि हिला ना ते पटतही नाही की हिची खिचडी खाल्ल्यामुळे मला त्रास होतोय. नाही, तिला पटणारच नाही. तुला माहितीये ना ती कशी आहे. पण आय एम शुअर हिच्या खिचडीमुळेच तुझी तब्येत बिघडली आहे. ऐश्वर्या मॅडम, कसं शक्य आहे? मी आत्ताच वृद्धाश्रमात तीच खिचडी देऊन आले सगळ्यांना, आणि सगळ्यांना आवडली. आणि ती तर म्हातारी माणसं होती. त्याचंच आश्चर्य वाटतंय मला. काय म्हणालात? नाही, याच गोष्टीचं आश्चर्य वाटतंय मला की तिकडे वृद्धाश्रमात सगळी म्हातारी माणसं होती आणि कायम त्यांची तब्येत नाजूक असते, सेन्सिटिव्ह असतात ते. पण त्यांची तब्येत खराब नाही झाली, पण ताराची तब्येत खराब झाली. म्हणजे नक्की तूच काहीतरी केलं असणार आहे, आय एम शुअर. त्या सावळ्याची जणू सावली असतो, मग तो का नाही तुझ्या मदतीला? अशी अर्ध्यावर साथ नाही सोडणार मी. ज्याच्यासाठी आलोय ते पूर्ण करूनच जाणार.